काल रात्रीपासूनच रत्नागिरी जिल्ह्यात पावसाच्या कोसळधारा पाहायला मिळत आहेत। पाऊस जो आहे तो मोठ्या पद्धतीने या ठिकाणी बॅटिंग करताना पाहायला मिळतोय। रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस या ठिकाणी होतो आहे। आज सकाळपासून थोडीफार या ठिकाणी पावसाने विश्रांती घेतलेली आहे, मात्र सततच्या पावसामुळे नद्यांच्या पातळीमध्ये वाढ झालेली पाहायला मिळते आहे। आपण सध्या आलोत काजळी नदीच्या तीरावरती आणि तुम्ही बघू शकता की सध्या काजळी नदी सुद्धा या ठिकाणी पात्राच्या बाहेर आलेली पाहायला मिळते आहे आणि सतत पडणाऱ्या पावसामुळे या ठिकाणी सर्वच नद्या जे आहेत त्यांच्या पातळीमध्ये वाढ झालेली आहे। अर्जुना धरण सुद्धा या ठिकाणी 100% रात्री भरलेलं पाहायला मिळतंय। पुढचे 2 दिवस हे कोकणासाठी पावसाचे असणार आहेत। अतिमुसळधार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे। तर या ठिकाणी गड नदीला देखील पूर आलेला पाहायला मिळतो आहे, त्यामुळे मध्यरात्री मागजन बाजारपेठेमध्ये सुद्धा पाणी शिरलेलं होतं। जवळपास 3 ते 4 फुटांचं पाणी मागजन बाजारपेठेमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतंय। रत्नागिरी जिल्ह्यासाठी हवामान खात्याने या ठिकाणी आज रेड अलर्ट दिलेला पाहायला मिळतोय। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। काजळी नदीचं हे पात्र जे आहे ते सुद्धा या ठिकाणी पात्र आपलं मोठ्या संख्येने या ठिकाणी पात्राबाहेर गेलेलं पाहायला मिळतं। तुम्ही बघू शकता की काजळी नदीचा हा फ्लो जो आहे तो या ठिकाणी समुद्राला जाऊन मिळतो। पश्चिम घाटमाथ्यावरती सुद्धा मोठ्या पद्धतीने या ठिकाणी पाऊस होतो आहे, त्यामुळे सर्वच नद्यांच्या पातळीत वाढ झालेली पाहायला मिळते। आज आणि उद्या अशाच प्रकारे मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला पाहायला मिळतोय आणि त्याचमुळे काजळी, अर्जुना, वाशिष्ठी, जगबुडी अशा सारख्या नद्यांच्या पातळीमध्ये वाढ झालेली पाहायला मिळते आणि या नद्या सध्या पात्राच्या बाहेर आलेल्या पाहायला मिळतात। त्यामुळे या नदीपात्राचं पाणी जे आहे ते जवळपासच्या शेतामध्ये घुसलेलं पाहायला मिळते आणि त्यामुळे भात शेतीचं सुद्धा मोठं नुकसान या ठिकाणी होताना पाहायला मिळते। मात्र पुढचे 48 तास हे खऱ्या अर्थानं कोकणासाठी हे पावसाचे असणार आहेत। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।